दिसतंय का मॅम? हो, दिसतंय. स्टार्ट करू? व्हिडिओ ऑन रेकॉर्डिंग कर. पण स्टार्ट झाली. हो, रेकॉर्डिंग पण स्टार्ट झाली. फर्स्ट कुठे आहे? पीपीटी फर्स्ट नाही दिसत आहे. तुमची इंट्रोडक्टरी पीपीटीच नाहीये. नाव, रोल नंबर. ती केली नाही मॅम. व्हिडिओ ऑन कर. केलाय व्हिडिओ ऑन. करा, प्रेझेंट करा पटकन. चला. ओके. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ बीएडच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी मी सुमित्रा जोगदनकर आज डिजिटल स्किल मध्ये लेसन घेत आहे. सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सजीव आणि निर्जीव या धड्याची माहिती घेणार आहोत. सजीव सृष्टी व अनुकूलन वर्गीकरण. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची वस्तू आणि प्राणी वनस्पती आढळतात. काही वस्तूंमध्ये वाढ, श्वसन, हालचाल, पुनरुत्पादन अशी जीवनाची लक्षणे दिसतात. तर काही वस्तूंमध्ये ही लक्षणे नसतात. ज्यामध्ये सजीवां अ, ज्यामध्ये ज्यामध्ये जीवनाच्या क्रिया आढळतात त्यांना सजीव म्हणतात आणि ज्याच्यात जीवनाचे गुणधर्म नसतात त्यांना निर्जीव म्हणतात. हा फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तसंच अनुकूलनची व्याख्या. सजीवांनी पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या शरीर रचना, देहक्रिया आणि वर्तनात केलेले बदल म्हणजे अनुकूलन होय. पर्यावरणाशी जुळवून घेणे. एक मिनिट मॅम, दुसरी पीपीटी लागले प्लीज. सॉरी, थांबा एक मिनिट. एकच मिनिट. हॅलो, दिसतंय? हो. ओके. सजीव काय आहेत? सजीवांची मूलभूत वैशिष्ट्ये. जटिल संरचना असलेले व पेशी हा मूलभूत घटक वाढ, श्वसन, प्रजनन आणि बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद दाखवतात. जीवन प्रक्रियेमध्ये स्पष्टीकरण. अस्तित्वासाठी व विकासासाठी आवश्यक क्रियाकलाप, पोषण, श्वासोच्छ्वास, उत्सर्जन आणि वाढ याचा समावेश. सजीवांची उदाहरणे कोणती कोणती? वनस्पती, परिणामी आणि सूक्ष्मजीवी ही सजीवांची मुख्य उदाहरणे आहेत. सजीवांच्या विविधतेची ओळख. सजीवां सजीवांचे त्यांच्या वैशिष्ट्यावर आधारित वर्गीकरण केले जाते, जे त्याची प्रचंड विविधता दर्शवतात. आता निर्जीव वस्तू कोणत्या कोणत्या आहेत? निर्जीवांची व्याख्या काय आहे? ज्या वस्तू वाढू शकत नाहीत, श्वास घेऊ शकत नाहीत, हालचाल करू शकत नाहीत किंवा ते पुनरुत्पादन करू शकत नाहीत, अशांना निर्जीव वस्तू म्हणतात. निर्जीवांचे मुख्य गुणधर्म कोणते? हालचाल नाही करत, वाढत नाहीत, पुनरुत्पादन नाही, श्वास नाही. पण तरी पण सजीवांशी निर्जीवांचा असा प्रचंड असा संबंध आहे. अनेक सजीव निर्जीव वस्तूवर अवलंबून असतात, जसे की पाणी, हवा, माती आणि सूर्यप्रकाश यांच्या जगण्यासाठी. नैसर्गिक निर्जीव वस्तू कोणत्या कोणत्या आहेत? जे निसर्गतःच निर्जीव आहेत. दगड, पाणी, माती, हवा हे काय नैसर्गिकच निर्जीव वस्तू आहेत. आणि मानव निर्मित कोणकोणत्या निर्जीव वस्तू आहेत? टेबल, खुर्ची, घर, पुस्तके इत्यादी. ह्या स्लाइडमध्ये आपण फरक, स्पष्टीकरण, सजीव व निर्जीव वस्तू हे अभ्यासणार आहोत. मुख्य भेद स्पष्ट करणारी तुलना. वैशिष्ट्य. फर्स्ट आहे जीवन. जीवन सजीवांमध्ये असते, निर्जीवांमध्ये नसते. चयापचय सजीवांमध्ये असते, निर्जीवमध्ये नसते. वाढ ही सजीवांमध्ये असते, निर्जीवमध्ये नसते. सजीव म्हणजे आपण मानव असं वाढतो, श्वास घेतो. निर्जीव वस्तू तसे श्वास घेतात किंवा वाढू शकत नाहीत. प्रजनन हे वनस्पती किंवा प्राण्यांमध्ये, माणसांमध्ये प्रजनन होतं, तर निर्जीव वस्तूमध्ये प्रजनन होत नाही. प्रतिसाद. सजीव वस्तू सजीव जे असतात ते आपल्याला कुठल्याही गोष्टीचा प्रतिसाद देतात आणि निर्जीव वस्तू ह्या प्रतिसाद देत नाहीत. श्वसन हे सजीव वस्तूमध्ये असते, निर्जीव वस्तूमध्ये नसते. आणि हालचाल सजीवांमध्ये हालचाल असते आणि निर्जीवांमध्ये हालचाल नसते.
नेक्स्ट, जो अपने बारे में नैसर्गिक कुछ मगर नैसर्गिक इंसानों जीवनातील को सहजीवन. बोलो अर्जुन बेटा सोशल बात वनस्पती. घर में आया तारा हॅलो. Berada picture में તમારે तो જ્યારે આપે તે તારે જ આપની ને શું કામ એનો નિઝામ નહીં તોડવાનો કઈ कोणाचा मायक्रोफोन चालू आहे? वनस्पती हवा, पाणी, माती आणि सूर्यप्रकाश यांच्यासारख्या निर्जीव घटकापासून अन्न तयार करतात. शाकाहारी परजीवी वनस्पतीपासून अन्न मिळवतात आणि मांसाहारी परजीवी शाकाहारी प्राण्यांना खातात. अशा प्रकारे सजीव आणि निर्जीव पर्यावरणात परस्वावलंबी असतात, जे अन्न साखळी आणि ऊर्जेचे परिवहन आधार बनतात. पर्यावरणातील त्यांची भूमिका. जैविक वनस्पती, परजीवी, सूक्ष्मजीव आणि अजैविक खडक, पाणी, हवा, तापमान घटकातील सततच्या आंतरक्रिया पर्यावरणाचे संतुलन राखतात. महत्त्वाची उदाहरणे कोणती आहेत? माती, पोषक तत्वांचा स्रोत. पाणी, जीवन धारणेसाठी आवश्यक. हवा, श्वासोच्छवास घेवा आणि वाढीसाठी. सजीव, साखळीचा एक भाग. आपल्या दैनंदिन जीवनातील सजीव आणि निर्जीव गोष्टी आपण वर्गीकरण केलेले आहेत. आपल्या सभोवतालच्या वस्तू सजीव किंवा निर्जीव असू शकतात. या फरकामुळे आपण जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. घरातील वस्तूचे वर्गीकरण. सजीव, पाळीव प्राणी, घरातील रोपटे, वनस्पती किंवा मानव. निर्जीव, फर्निचर, भांडी, बुद्धमूर्ती, विंड इत्यादी. शाळेतील उदाहरणे कोणते आहेत? सजीव, विद्यार्थी, शिक्षक, शाळेतील झाडे. निर्जीव, बेंचेस, आपण जे बसतो ते बेंचेस, खुर्च्या, पुस्तके, फळा, खेळ आणि मनोरंजनातील घटक. सजीव, खेळाडू, उदाहरणार्थ पाळीव प्राणी वगैरे. निर्जीव मध्ये चेंडू, खेळणी, झोके, खेळ इत्यादी. तर आपण या पाठामध्ये आज शिकलेल्या संकल्पनांचा सारांश म्हणजे मुख्य संकल्पना स्पष्ट झाल्या. सजीव म्हणजे काय, निर्जीव म्हणजे काय हे आपण आज अभ्यासले, किंवा दैनंदिन आपल्या जीवनातील सजीव आणि निर्जीव वस्तू कोणत्या त्या आपल्याशी कशा निगडीत आहेत हे आपण आज इथे अभ्यासलेले आहोत. थँक्यू. ओके मॅम.